आयला आता यांना गडी कुठून आणून द्या या म्हणता आता गडी द्या अवघडे गाड्या आहे बरे आणले होते ते रिकामटे यांच्या मागं लागून गेले मारला आता काय करावं आता भाऊ काहीतरी डोकं लो आता पुन्हा येतीलच त्या डोकं खायला मला माहिती आहे आणि त्यांची त्यानं काही कामं होणार नाही काय हो आयला नाव काढलं तर 1000 बसा बसा काय एवढे शांत बसले आता मला एक सांगा नाराज काय नाही नाराज म्हणजे असं आहे तुमच्या मागण्या अशा चालल्या त्याच्या पुऱ्या होऊ शकून नाही राहिल्या अरे गेलो जवळजवळ 4-5 खेड्यात फिरलो पण ते म्हणते आम्ही घरून करू आता एक ऑनलाईन काय आम्ही घरून करू म्हणजे जाऊन येऊन करू ना आपल्याला काय आमची गडी पाहिजे तुमची एवढी ओळख आहे मग कोण भेटलं नाही गडी माणूस तुम्हाला अरे आता कोणी गडी राहायलाच तयार नाहीये जमाना सुधारला आता बरं ऐका ना मी काय म्हणते हा एकच कोणतरी बघा हा आहे की नाही? हो जमल असलं तरी चालेल आपल्याला. मग काय कारण आहे ना आता आम्ही पण कंटाळलोय हा शेतातलं काम करा घरातले काम करा नाहीतर काय वाजले किती 12 वाजले आता आंघोळ केली आम्ही हा? कामच संपत नाही तर हा ना आयला ते वावरामध्ये येऊन बघ मग घरामध्ये जेवण कर वरच्यावर करायचे बा ते सगळं आता ते होते कसे का होईना पण करत होते करत होते हा म्हणजे त्यांना कसं जरा बोलून चालून नाही पण सांगत होतो काम तो कर आहे ना तो दुसरा तो उच्चाला होता ना हा तो लय कामाचं वाटलं बरं का मला हा का तो लय कामाचं पण ते नियत चांगली त्यांची त्याचा तर विषयच काढू नका पण आता जाऊ दे आली या भोगाशी नाही आता पण काय काय आता माहिती का हम्म. आता ते आपण त्यांना ते दिवशी एवढा चोप दिला होता ना हा. ते आता सुधारले असतील असं वाटतं जर खरोखर जर सुधारले असतील ना हम्म. मग काय नाही आणायला पण तुम्हाला वाटतं का असं सुद्धा अरे वहिनी त्यांना मागून पुढे आणलं हा ते पाहिलं नाही का तुम्ही कसं आणलं होतं त्यांना हा. जर सुधारले असतील हा. तर बघू विचार करायला काय हरकत आहे बरं हा मग मग तुम्हाला गडी जर भेटत नसेल तरच विचार करा हा ती हाय बा पण ते मग दुसऱ्याला नकोच ते मला असं नकोच वाटतं. का असं वाटतंय आम्हाला पण कारण बरं जाऊ दे मग त्यांच्यावर काय पाऊस पडला मग थांब अजून 4-8 दिवस हा हा मग हा हो 4-8 दिवस राहून जाईल एक काम कर तू शेण बरं जवळनी ही जाडून घे काढायची अहो इथं मला गाईचं दूध कोण काढल हो आजच्या जर आणायचं म्हणलं ना हा. मग त्यांच्याशिवाय पर्याय नाही मला तर 1 तास पण तुम्ही 4-8 दिवस सांगता इथं मला 1 तास पण नको एक काम कर 4 गाईचं दूध तू काढत जा 4 गाईचं तू काढत जा नाही माझ्याकडनं शक्य नाही बिलकुल काय वहिनी नुसतं असं करायचंय असंच करायचंय करा ना मग ऐका ना मी काय बोलते तुम्ही सुट्टी घ्या ना एक 10-15 दिवस नाही रे बाबा ऑफिस मधून मला नाही मला जर कामावरून काढून टाकलं आपण खायचं काय तुमचे भाऊ 8-8 दिवस घरी नाही दादा रागवल माझं बायको आजारी आहे सांगा हा बायको ऍडमिट आहे म्हणून सांगा ते लगेच फोटो काढून मागा त्या बिल मागायचं ते बिल कुठून आणायचं आपला फॅमिली डॉक्टर व्हिडिओ कॉल करायला लावता आता तुला मग पट्ट्या लावून पडावं लागेल बेडवर आपला तो गंगाराम आहे ना फॅमिली डॉक्टर त्याच्याकडून घेऊ ना आपण अरे त्या डॉक्टरचं बनावट घेता येईल ना बनावट सर्टिफिकेट घेता येईल ना अरे आता आजकाल तसं नाही राहिलं ते लोकेशन मागा त्या फोटो मागा त्या अरे लय झंझट झाली आता अहो, डॉक्टरला कशाला खोटं बोलायला बोलायचं म्हणा, फोनवर डॉक्टरला सांगतो बोलायला नाही दुसरं काहीतरी शोधा कारण दुसरं काहीतरी कारण शोधा तुम्ही केंद्रामध्ये वगैरे सांगितलंय का जिथं मॅन पॉवर मिळतात जिथं माणसं मिळतात अरे बाबा मी नाक्यावर जाऊन आलो हा नाक्यावर राहता बरं. नाक्यावरती बी जाऊन आलो नाक्यावरचे लोक नाहीच म्हणते शेण भरायला त्यांना नंबर देऊन ठेवलात काय म्हणलं नंबर बी दिला ऐक ना मग एक काम करूया आपण मस्त फिरायला जाऊया महाबळेश्वरला एक 10-12 दिवस आणि घरी कोणी पाहायचं घरचं कोणतरी 2-3 दिवस ठेवूया 2-3 दिवस कोणतरी करेल की कोण नाही करणार एवढं शेण पाणी एवढं चारा एवढं सोपं आहे का ते बघा तुम्ही माझी होते तिथं भाजी वहिनी तू राय घरी मग आम्ही येतो जाऊन माझी भाजी होईल ना एवढं काम करायचं घरातलं पण वहिनी बाहेरचं थोडं पण काय तुम्ही एक मी 3 दिवस जाते मग तू 3 दिवस जा हा हा का तुम्ही लोक जा मग हा मग दादा तू जा आम्ही जाऊन येतो असं पहिले गड्यांचं काय हे बघा असं करते का पहिले गड्यांचं नियोजन करावं लागेल तेव्हा आपल्याला जाता येईल बरं एक काम कर हा थांबूनच घे एखादा महिना प्लॅन थांबून घे कारण आता उष्णता बी लई आहे. या उष्णतेमध्ये ना फिरणं जरा अवघड होईल थोडा पाऊस पडला का नाही पहिल्याच टप्प्यात जाऊ आपण बरं मग आता काय करायचं ऐका ना हां नाही होणार 1 महिना हां तुम्ही त्या दोघांचंच हा करू का चालेल का तुम्ही एकदा शोध एक काम कर त्यांना असा ना असा दम देऊन आणतो चांगला त्यांना दोघांनाच आणतो आपण परत जर असं झालं म्हणा हा पोलिसाच्या तांगड्या तुलीत तांगड्या दगड्या तोडून अरे 2 दिवस ठेवले ते बुसाऱ्यात ना त्यांना पक्की कुठे कुठे जिवंत आहेत ना जिवंत ऐकलं त्यांचं ते बुसारे ठेवलं होते ना हा इचू बिचू चावले वाटतं त्यांना ए खाल्लं का जागीच हा. जागी वासामध्ये लय जाम झाले असतील ते बापरे आता ते ना पुन्हा माझ्या अंगाला काट्याला तू पुन्हा तुमच्याकडे डोळावर करून सुद्धा पाहणार नाही आमच्याकडे काय कुठलेच बाईकडे हा. पाहिजे त्यांना पण त्यांचा ना माज आता चांगला जिरला असणार हा तुम्ही आता एक काम करा हम्म, तुम्ही ना जेवण बिवण बनवून ठेवा हम्म. जेवण बनवून ठेवा
मी त्यांना जर ते भेटले तर ठीक आहे, नाही तर दुसरे भेटले दुसरे, पण आज गडी घेतल्याशिवाय वापस येणार नाही. आणि आहे ना त्यांना सजा म्हणून ना त्यांचं जेवण पण आपण कमी करूया तर ठिकाणी हा नाही नाही, दोन 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 हा दोन 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 जर आले ना ते तर फक्त दोन दोन, जास्त नाही. हा चालतंय. चला चला मी जातो इकडं, हो. तुम्ही जा पटकन स्वयंपाक वगैरे करून ठेवा, हा येतो मी. हा नीट समजावून हो सांगा. हो हा चालेल. हो चल ग चल. शिरप्या आहे का नाही कधी कैरी कोणी खायला भूक खायला लागली रे. आहे का पोटात कावळे कोकस आंबे तरी खाऊ तू. काय खातो अरे काढ कच्चे काय ना खाड बाबा आता पिकेल नाही अजून कावर. दात आंबले बारे मग आता काय करतो त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. आता का लोंब कळतो का काय तू पिकेल पाहतो नाही का नाही का काय हा पिकेल पाहतो नाही का नाही का नाही रे नाही रे पिकेलच नाही अजून. कच्चच बदकरी सगळं हा मग आता काय करतो का पानं खातो आंब्याची पानं खातो नाही खालता मागच फुलवडीचा कंद एवढा कच्चा. कच्चच मग काय कर मला का नाही बोलवलं मग. पोटात बुकत मावानं म्हणलं मला झोपेल होतो तो उठावलंच नाही म्हणलं वाटतं. तू अर्धा खायची मा बागणार नाही ना. मी अर्धा एवढा कंद होता ना, हा काडा काडा चावला. हा का कोणा दावही नाही बा आज. हा ना माणसं मारणार रे. हा ना यायचं. माणसं पटापटा मेली म्हणजे दहावी तरी राहतात. हा ना कोणाचं लग्न वाजत आहे कोणाचं पाय बरं. लग्नात तरी जेवण आलं. आज तर बसेल अरे हा आज तर बसलं बा काय करा. आपला खरे आपली निश्चिती कधी होती माहिती का, हा पितर पाट्यामध्ये हा 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 गावात येईल का कोणी उपास करू बोलू दे. बरोबर आहे खरी बात आहे. पोटभर जेवण भेटत काय रे मारले आलो. तेव्हा तुम्ही मारायचं बरं की आमच्याजवळ काल आले तुम्ही. तुम्ही आम्हाला मारायचं काल आले आमच्याजवळ. अरे आता नाही मारणार. तू तू याद रे बरं मी काय म्हणतो, काय कुठं काम भेटलं का? आम्हाला नाही राहायचं आता कामाला कोणाच्याकडे. का बरं? आम्ही आता भीक पाहून खाऊ. आम्ही खातोय आता आंबे खातोय काही टाळा. अरे, अशी बिकारीची जिंदगी चांगली नाही. तुम्ही कुठेतरी काम धंदे करा. आमची लय मजा होती पहिले, लोक आता मरून नाही राहिले. हा नाही दावे दहावा, मौती तेरवा लग्न. लग्न बरं मला एक सांगा, इच्छू बिच्छू किती चावलते इच्छू? मला नाही शेंड्याला ठणके दिला शेंड्याला काच्या बोटाच्या. अच्छा, बोटाचं. हे बघ, हे ते बोट काळं पडून गेलं हा इथं. मग ठणके दिले. मला नाही चावलं भाऊ मला नाही. मी झोपलोच नाही 2 दिवस. हा नुसतं असं वळवळ. काय सुधारणा झाली की नाही मग? थोडीफार सुधारणा झाली की नाही? आता बाई म्हणला का विषय आउट. पाहत नाही ना बाईकडं? अजिबात नाही. सरळ जायचं सरळ यायचं. नाही तुम्ही जर एवढे सुधारले मग तुम्हाला भेटलं काम कुठं आपल्याकडे. 100 फुटावर जर बाय दिसली तर आम्हाला इकडे हा मग पाहिलं. लगेच येतं लगेच. हे काय बात आहे. काय चला आमच्याकडे कामाला म्हणलं नाही रे बाबा. ऐका ना, तुमच्याकडे कामाला फुकट आहे नको का रे बा. आम्हाला आहे ना, तुम्ही आम्हाला सती गती तुमच्याच घरी लावशाल. हा बरं ऐका ना, आता मला कसं आहे माहिती आहे, आता तुम्ही बायकडं न पाहणार पाहिजे, कारण आमच्या बाया राहते एकट्या. बरोबर आहे की नाही? आता एकट्या बाया राहते म्हणलं, आता तुम्ही बायक पाहत नाही म्हणलं, तुम्ही सुधारले 100%. हा मी तर सुधारलो. हा फक्त तुमचं आहे ना. मी त्याला सुधारलं भाऊ आता. हा ना. तुम्ही बाईचं नाव काढलं तरी मला बस बस हा ना? लगेच लगेच. बरं आता असं करा, तुमचं पगार आहे ना, पगार तुमचा तेवढाच राहील, फक्त तुमचं जेवण कमी करणार. का हा? जेवण नाही. कमी जेवण कमी केलं मग हागायला कमी नाही. हा हा. काम कसं काय होईल. काम होणार नाही, नाही तुम्ही ना. भले हागायला बी कमीच जा, काय अडचण नाही. कार्तिक होतं काय माहिती, तू एवढं खातो आणि 4 वेळेस संडासला जातो, मग ते काम पुढं ना तेवढ्या वेळामध्ये. बरोबर की नाही? जेवढं हा हा मग त्याच्यामुळे ना तुम्ही 2-2, 3-3 भाकरी खात जा. हा बागल करे तू तुम्ही मारी झाले लय मारायच्या जाणार नाही, आता नाही मारणार. अहो ते झालं माझ्याकडनं, तुम्ही चुका केल्या मग काही चुका होत्या काही चुका होत्या. आम्ही सगळे आमच्या चुका आहे का रे. आपल्या चुका होत्या का त्या. नाही नाही तुमच्याच बाहेर आम्हाला उठून नाही, दिलंय पण तुम्ही माहिती का. तुम्ही पहिल्यांदा येड्यावानी केलं, मग मला ते बरंच वाटाना. म्हणलं मला मग आता का माणूस काही विचारत आहे आता आहे का ना- काऊ मालकीन बाई. आबा दात आहे तुमचं वट आहे तुमचंच. हा तुमच्याच बाया करून तुम्ही आम्हाला आरोप करतात. मग सांगा बरं. तुम्हाला आता आम्हाला- तुमच्या भाऊ जाई ती आता तिचा नवरा महिना 2 महिन्याने येतो. मग आता ती बिचारी काय करेल. काय तिला लागलं? बाला बोला चोर असं उठून गेलं तिकडे माहिती आम्ही का. गरीब आणि तुम्ही लगेच माणसं बाला मारी बरं, घेतली. मग आमच्या बाया टाईप करतो. काय बोलायचं तुम्ही. आमचं आहे ना गरीबाचे लोक फायदे घेतात. मग- पैसे द्यायचे टाइम आला का हा, बस असं. काहीतरी आरोप करून आम्हाला हाणून नाही, तुम्हाला ते पैसे बी देईल ना, तुम्हाला ते पैसे बी देतो, भले तुम्हाला व्याज देतो थोडं. आम्ही पेमेंट तरी मागितलं का. मरलं का तरी सांगा बरं पेमेंट नाही, सांग. नाही, तुम्ही पैसे घेऊन टाका, तुम्हाला ते बी पैसे देतो. ते लागलं या महिन्यात ओढून घेऊ. आता आहे ना ते किती 5-6 दिवस होईल तुमचे आले, ते 5-6 दिवस ते याचे जोडून घेऊ या महिन्यामध्ये. असं मालक तर कुठंच पाहिलं 5 दिवसाचं आणून मारू काढून दिलं का रे बा. अरे पण मग तुम्ही बायाची इज्जत काढायला लागले, कोण ठेवाल तुम्हाला? काय बाहेर बोलेलंच नव्हतं आम्ही काय माहिती का. तुमच्याच बाया लावशी हा आम्ही काय करू. नाही नाही काय? नाही, आता
ते काय हाऊस बिऊस काही नाही ते त्यांना तुमच्या वागण्या आवडल्या नव्हत्या. आमची मागणी त्या गावाला आवडेल मग तुमच्या बायला आवडा नका. माहिती का चायला म्हणजे तुम्हाला त्यांनी तुमच्या मनासारखं करू दिलं म्हणजे गोड आहे बा. आम्हाला पुरी ठेवायचं पुरी ठेवायचं का रे बा बरं मी काय तो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का तुम्ही आता बायकडे पाहते नाही ना मला नाही. हे जास्त आवडलं. पाहतीच नाही भाऊ आता बस हे जास्त आवडलं. आता खालीच गोंड आमची. काय रे का असं? हा मग चालेल मग काही नाही. त्याने आम्हाला कामही सांगायचं हा. नाही नाव करायचं नाही खरं नाही नाही. अरे मग तुम्ही गडी काय कामाचे आता आम्ही आमचं चपलं का पाहू खाली. हा का नाही पण काम सांगितलं ऐकतच असेल ना करत करून टाकायचं तेवढं जेवढं सांगितलं तेवढं. त्यांना मला फोनवरून काम सांगितलं ते. हा बस बस हा का कोण आहे तुमच्याकडे नाही फोन घेऊन दे ना एखादा. एखादं घेऊ दे ना आम्हाला दोघायचं काय बाबा दोघायचं एक द्या ना हा? दोघायचं एक घेऊ फोन बरं, वाटलं पैसे कट करा फोनचे का रे बा चालेल चालेल एखादा फोन घेऊन म्हणजे कसं आम्हाला मिस कॉल द्यायला यायला काय म्हणजे बस हा 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 चालेल चालेल काय अडचण नाही. तुम्हाला दोघाला एक फोन घेऊन दोघांमध्ये नाही बी घरी काय येणार नाही हो तुमच्या कुठं राहणारच राहणारच थांबा तुम्हाला राहणारच जेवण खाऊन राहणार तुझं. हा का राहतच करशील का हो तिकडेच करशील तिकडेच जॉबशाल हा ते उलट भारी आहे. तुमच्या घरी नको तुमच्या बाय काही नको का रे बा हा ना पहिले आम्हाला दोघायला दवाखान्यात नाही का का बरं एक गाणं टोचून आम्हाला. अरे बरं बरं चला चला उभंच राहा अरे तुम्ही काय काळजी करू नका आता फक्त व्यवस्थित राहा. काय झालं माहिती का मी गेलो होतो 2-3 ठिकाणी पण मला त्या गाड्याचा स्वभाव नाही आवडला. आता सगळे बायवाले अहो आमच्यासारखे गडी तुम्हाला नाही भेटू शकत पण आता काय अरे कशाची कबड्डी आहे. आम्ही दोघं नाही माणसं तुम्ही तुमच्या चांगले. बायचं ऐकलं का रे नाही तुम्ही कष्ट लय करता. हं? तुमच्या बायाचं तुम्हाला कळण दामादामान आम्ही गेलो. हा बस बस. नाही 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 ते बरोबर खरं कोण होतं? डोळे उघडले माझे डोळे उघडले हो डोळे उघडले. पण चला त्यांनी माफी मागितली म्हणे काही करा कुठून तरी कडे आणा बरं का. कुठून तरी आणा म्हटले म्हणजे तुम्ही आम्हाला घेऊन चाले म्हणजे ना ते परत चपल्या घेऊन नाही, नाही, जाऊ आता का रे नाही बा काय करणार आता नाही काय करणार काय रे शिरप्या सुधारले ना तुम्ही आता इला काय करावं बरं, आता चला आता. काय काय करतो चाल भाऊ आता त्यांचं लय हा झालं. ना, लय आग्रह आहे आमचं चला कारण आमचं ना कामच लय पडेल हो राष्ट्रानंच लय वाढून ठेवलं. पहिलं दवाखाना आम्हाला टोच. पहिलं ठेवा करत घ्या तुम्हाला चला दवाखान्यात घेऊन जातो चला दवाखान्यात घेऊन जातो तिकडे नेतो. बरं चला आता तुम्हाला कसं काय वाटतंय चांगलं वाटतं भारी वाटलं ना एकदम. हे बा हा आपला आंबा आहे हा बरं इथं तुम्हाला झोपायला चालेल ना. आम्ही पर आंबे झोपू आम्हाला. हा तुम्हाला कपडे कुपडे सगळे इथं आणून देत जाईल. वरच पण खाली खाली बी आवडत आपल्याला. गोळ्या आणल्या का गोळ्या हा मेडिकल मधून गोळ्या घेतल्या का औषध? तुम्ही नाही म्हणले ना गोळ्याला तुम्ही म्हणे गोळ्या कडू लागा त्या आम्हाला ना तुम्ही आता पॉवरच्या गोळ्या चालू करा हा पावरच्या काला म्हणजे काम जास्त करू आम्ही. नाही नका नका पावरच्या गोळ्या नाही नका नाही बरं बरं काम जास्त नाही, करू. नाही. आवश्यकता लय आलाय थांबा आता बायला बोलून घेतो. हा. हॅलो हा चंपा एक काम कर ना इकडं मळ्यामध्ये येऊन जा मळ्यामध्ये बरं का. बरं बरं ठीक आहे हा दोघी पण या हा या पटकन या तुम्हाला खुश खबर आहे. हो 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 पटकन या हो हो चालेल सांगितलं बायला. हा. आता तुम्ही सुधारले आता तुम्ही बाय पाहते नाही त्याच्यामुळे माझा तुमच्यावर लय विश्वास त्याला बसला. म्हणा लाकड बिकड नका हातात आणू. तसेच मग. नाही नाही माझ्या शब्दाची पुढे का त्या हा मी एकदा बोललो म्हणजे मला ना लटलटा का घाबरते नुसत्या त्या खरं खरं. माझ्याबरोबर ती वहिनी बी उभी नाही राहत वहिनीला घाबरते मला. ती वायद्यानं मोठी बरं का माझ्यापेक्षा हा. पण वयानं लहान आहे त्याच्यामुळे ती बी लय घाबरते. मोठ्या भावाची बायको आहे ना हा पण ती कसं वायदा मोठा वयानं लहान हा. पण ती मला घाबरते बरं का. कारण तिला पाहतो ना मी एकदा चंपीला मारताना पाहिलं होतं तिनं मला हा. असं हाणलं होतं असं हाणलं होतं आडो पाडू पाडू ना तशी लय घाबरत दोघी भुका बिका लागल्या का तुम्हाला ना झालं जेवायला आपलं बोलणं चाललं झालं का डबा घेऊन बोलतो आल्या का या या हा 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 या बाई हे आणले बरं का हे पाहते नाही आता ते तेव्हा पाहिलं का आणले का परत ते हा पहा ना तुम्ही बाय काय पाहते नाही ते लय सुधारले. अहो मग ते काम कसं करणार खाली मान घातल्यावर कुठं मग तुमच्या पाहून थोडीच काम करायचंय. हा ते पण आहे. आपल्याकडे कशाला हा. बघायचं ते काय नाही बरं का तुम्ही कान उडे आहे ना डोळे भले पण ठेवा पण कान उडे ठेवा. एवढे सुधारले लय सुधारली. मग काय करता आता एकाच्या शेंड्याला चिंचू चावला हा बोटाच्या बोटाच्या? हा बोटाच्या शेंड्याला चिंचू चावला. बरं तुम्ही त्यांना का हॉस्पिटल मध्ये वगैरे घेऊन गेला हो इंजेक्शन टोचून आणले ना. जाऊ दे गरीब माणसं आहे. गरीब आहे पण गरीबाच्या याला किती मुंगळा नाही राहतील चांगली जरा पचली आता आता आहे ना आता तुम्ही एक काम करा मला जायचं माझं झालं टाइम कामावर जायचं बरं का. आता तू याला घेऊन जा वहिनी तू याला घेऊन जा या दोघायला ना कामाला अलग अलग ठेवा म्हणजे मी काय बोलते तुम्ही येताना लगेच जाता 2-3 दिवसाची सुट्टी तरी काढत जा ना. नको रे आता आले ना माणसं तुमच्यासाठीच मी माणसं भाऊ पाहून तसेच आणि तुम्ही तसेच आम्ही वैतागलो. नाही नाहीतर अरे खरं वेळच नाही जा बाबूराव तू त्या वहिनी सोबत जा हा त्या मळ्यात घेऊन जा त्याला आता न्यावंच लागणार आहे आज मी काय म्हणत होते जपू कर तू हा हा बरं का लय उन्हात तानात नको करू हा
हा मी सावलीलाच करेल, उन्हात नाही करणार. सावली सावली कांदे भरायला ठेवायला, कांदे मला निवडायला फोन ठेवा. कर. ते न्यावंच लागणार आहे. हा हा मी काय म्हंटले, हा. आदला बदली केला असतं तर आपण कसं? गडी की म्हणजे हा इकडे ठेवायचं तुझ्याकडे, हा असं करायचं का? तसं करते का? हा चालेल तुझ्या याच्यावरती तुला. पानसट आहे का? हा हा? बरं हा असं करा, ते मागच्या वेळेस तुमचं ते व्हायले ना बाबूराव, तुझ्या सोबत जा. हा 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 शिरपतराव. म्हणजे भांडण नाही होणार ना. हा? भांडण होणार नाही म्हणजे म्हणजे भांडण नाही होणार हो. भांडण नाही होणार. नाही नाही जाऊ दे. ते असं म्हणतो. अरे उलट आहे ना, हा आहे ना, तू याला घेऊन जाय बरं का, वहीन तू याला घेऊन जाय. मग ते पहिले त्याने चुका करेल, थोडेसे काढून राहते तुमच्या सोबत ते. हा जाय बाबूराव तुझ्या सोबत जाय. हा मार वेगवेगळा दिला. हा मग कसं आहे होईल माहिती का, आता मग त्यांना वाईट वाटेल ना ते. हा आणि तो किती सुधारला पाहिला का, आता वर पाहते नाही ते आहे की नाही देश काही. हा ना, लहान पोरासारखे डायरेक्ट खाली माना हा घातले. जात घेऊन जात. हा तू याला घेऊन जा बाबूराव, जा तिकडं कांदे भरायला जा. कांदे भरायला लावू. हा कांदे भरायला लाव आणि जा. यांना? ते सांगतो ना, हिला सांगतो ना, जातो तिला घेऊन जा. शिरपतराव या बाय, हिच्या सोबत जा आता, चंपा सोबत. आणि ही सांगायला तसं करायचं आणि पाहायचं नाही बरं का. रडतात काय? नाही नाही ते दिसू नये म्हणून. अच्छा हा लय सुधारले वा ते. जाऊ ते रडू बिडू नको बरं का भाऊ. याच्याकडे याला काय करायला होती, हा आपल्या फुलवर मध्ये घेऊन जा, काहीतरी गवत बिवत काढायला लावून द्या. हे रडगाणं काय काय रडतय ते? अरे रडत नाहीये, मी त्याला काय कापाला चालवलंय की काय रडायला? जाऊ दे. काय माहिती का, ती मागं ती इंचू चावले ना, त्याच्यामुळे त्याला तो शीन आठवतो. आणि 2 दिवस ते चड्डीतच हागले माहिती का. गप्पासावं हा. सारखं तेच बोलून मला ते बांधून ठेवले ना बुसाऱ्यामध्ये आपण. मी तरी म्हणलो बुसाऱ्यात वास काचा येतो. वय शिरपतराव. असा हागरागडी मला देणार? हा हागरागडी नाही आता स्वच्छ आहे, कपडे बिपडे धुवून टाकले ते ना. हा जा चल चल मी बी येतो, चल तुला जोडी चल चला. चला. मग तसंच मी कामावर जाईल आणि तुम्ही काम करून घ्या त्याच्याकडून. चला बघते ना. पाणी भरायला लागलं. श्रीपतराव अहो ऐका तर. मी लांबून बोला लांबून. मी लांबूनच बोलते, पण काम सांगायचं असेल तर मला जवळ यावंच लागेल ना. नाही लांब मला आहे ना बोकड्याला कसं पाण्यात सुरी दिसती तशी मला आता आहे ना माझा मार काय ते मला तो दिसायला लागला. मी काय बोलते माहिती का, मी माफी मागते तुमच्याकडे. म्हणजे माझं पण जरा अतिच झालं होतं. नवऱ्याने सांगितलं, मारहाण ते मला केले. पण ठीक आहे, आपण आता वेळेनुसार बदल करूया स्वभावामध्ये. ते आम्हाला ते आम्ही दुखं बोकडे शेंड्याला 2 इचू चावले कुठल्या शेंड्याला? बोटाचे. आता झालं किती बरं, किती वेळा सांगणार शेंड्याला? काळं पडलं काळा पार. हा दिसतंय काळं पडलेलं. जितकी माझ्या हालत बेकार केली. तुम्ही कोबी वगैरे काढली का? कोबीच आहे ना ही? हां. आणि कितपर्यंत झालं काम? काम का झालं, काम करून बसले. काम करून बसले? बरं. ऐका ना, तुम्ही असं मला फार अपराधी वाटतो, असं तुम्ही माझ्या समोर मान खाली घालून रडतंय की काय परत? अहो मी बोलली ना श्रीपतराव, माफ करा म्हणून. असं काय करताय तुम्ही? माझ्याशी बोलू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नाही समजलं तुम्हाला? बरं काय श्रीपतराव, झालं, माझी बायको पळून नसते गेली तर मला काय वखत आले असते. श्रीपतराव तुम्हाला एक बोलू का मी? काय? तुम्ही जेव्हा गेलात ना, तर मला की ना तुमची लय आठवण येत होती बघा. म्हणजे कसं माहिती आहे का, तुम्ही कसं माझ्यासारखे मागे पुढे असायचे ना. मालकीन तुम्ही जेवलात का, चहा नाश्ता झाला का, मग मला मदत करायला यायचे मिरच्यांमध्ये वगैरे. माझ्या नवऱ्याला वेळच नसतो माझ्यासाठी बिलकुल पण. नुसतं काम. सकाळी आला का संध्याकाळी गेला, त्याला बघ ती वेळ एवढा भेटतो का मला रेमटाळा लेप द्यायला. अहो आता द्या की हो सोडून. हा सोडा की आता. मी आता तुमच्याशी एवढं प्रेमाने बोलते. इमानदार माणसं म्हणून आम्ही परत तुमच्या दारात आलो, नाही तर आम्ही काल आलो असतो. म्हणजे तुम्ही तुमचं मन आता घट्टच केलं का मला सांगा पाहू? हा नाही गट मस्त पातळ करीन, परत कोणा मोर पातळ करते. पण तुम्हाला माझ्या मनातल्या भावना समजत नाहीये. अहो मी कसं तुम्हाला, बायको लय जीव लावायची मला. तुमच्या बायकोचं राहू देत ना, पण मी आहे ना आता. मी जीव लावेन ना तुम्हाला. हा तू काय वरच्या वर जीव लावणार? तू नवरा आला म्हणजे तू परत घाबरणार. नाही, मी नाही घाबरणार.
त्याचा मला असं पण काहीच उपयोग नाही हो. तो प्रेमच करत नाही माझ्यावर जसं तुम्ही माझ्यावरती प्रेम करायचंय. मला की नाही तुमची लय आठवण येत होती, खरंच सांगते. ऐका ना, मला खरंच तुम्ही गेल्यानंतर ना मला रात्रभर तुमची आठवण यायची, मला झोपच लागायची नाही बघा. ऐका ना, मी आता काय करतो, मी काय सांगते, नवऱ्याकडे माझे पैसा वगैरे खूप आहे, पण काही चाटायचं आहे त्या पैशाला. जिथे मला प्रेमच भेटत नाही तिथे पैसा असून काय फायदा आहे. त्याच्यावर मी जास्त पैसा कमीतोय. हां आम्ही कष्टानं पैसा कमीतोय. पण ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही मला असंच प्रेम करत राहणार का? मग हां, मग ठेवा की माझ्या खांद्यावर हात. हां, पण मग तो नवरा तर मागं नाही ना. आपण पळून जाऊया ना मग. काय बोलते तू? हां, मग मी तुम्हाला आवडत नाही का? ना आवडत नाही. मग मी म्हटलं पळून जायचं तर लगेच म्हणे नाही कशाला जायचं. तिला तो नवरा आला मग त्यानं मला लेप दिला. मग दूर कुठेतरी जाऊया. हा का? मग काय टाइम करते मग असं जिकडे लिकू जाऊ आपण. खरंच ना? हां चला मग. काय टाइम करते. चला बा, आता आहे ना कामाशी काम करू. कांदे भरायचे. काय वरती टाकताय का? हां, वरती टाकायचं आहे, याला झाकून टाकायचं आहे. आता तुम्ही सांगशाल तसं. हो ना, मग आता पकडावं लागेल ना. नाही पण ते वर नका टाकू, आता कांदे भरायचे हा ना, तो का? साईडला करीत होतो कागद. कागद साईड करा. हा. हा का? हा. बरं मी काय म्हणते, ऐका ना, काय लय तुम्हाला त्रास दिला आम्ही, आहे ना? आता काय सांगायचं आहे ते बरं. हा का? तर इतका झाला का काही माप नाही. इतकं मारलं तुमच्या त्या देराना का कोण तुमचा तो. हा ना, आमच्यामुळंच झालं. वीर आहे हो, माझा. आता काय सांगावा, हा. आमच्या वेळी वेळ नाही कामाची. हा का? फक्त मला लग्न व्हायला नाही अरे म्हणून हे स्वांग डोंग केलंय. हा का? तर एखादी बाई भेटलं आपल्याला बाबा. मा घरी पेटलं तरी जायचं नाही. बरं. थार गाड्या 4-5. हा का? हा, एवढं प्रॉपर्टी? BMW 2-3. पण मग एवढं प्रॉपर्टी असताना तुम्ही लोकांकडे काय काम? 70 एकर क्षेत्र आहे. 70 एकर? हा, अरे बापरे, म्हणजे काय सांगा तुम्हाला आता. म्हणजे आम्ही तुमच्या पुढे काहीच नाही. तुम्ही आमच्या पुढे काहीच नाही हो. अरे बापरे, काहीच नाही. एवढं मोठी शेती आहे? हा, लय मोठं आहे मावालं. मग तुम्ही तर सांगितलं नाही कधी. हा, कधी सांगितलंच नाही. काय सांगायचं काय काम. हा का? तुम्ही जर आल्या जर बिलगले आम्हाला आणि तुमच्या माणसाला सांगून हो, पण मग आता जाऊ द्या, जे झालं ते आता जरा विसरून जाणं. काय करू मग. आता विसरून जाणं. पण बरं बस, आता आम्ही परत सोडूनच दिलं सगळं. आता आम्ही पाहतेच नाही बायक, मग आता कारण रट्टेले बसायचं ना त्याच्यामुळं. बरं मी काय म्हणते, हा, बोला. आता मग आम्ही माफी मागतो त्याच्यासाठी. हा, पण मग आता आमचं पण थोडंसं आहे ना, काय म्हणतात ना, घोडं नडलेलं आहे कुठंतरी. हा का? हा. काय हो. काय आहे आता, कसं सांगू मी, हा, लाज वाटते बाई मला. काय लाज आहे त्याच्यात. बोला मोकळा बोला बघा. परत डबल होऊन आलो आम्ही, तुमचा देर घ्यायला आलता ना आम्हाला हा, असं. त्याच्यामुळे मग तुम्ही मोकळा बोला काय आहे ते. आता खूपच लाज वाटते मला, बोलूशी वाटत नाही. तुम्ही म्हणसाल काय वहिनी या ए, असं म्हणाल, वहिनी काय आहे, मार खाऊ घातला पहिले आणि आता परत प्रेम हा, मला. वैर परत प्रेमात पडायला लागले का. नाही बरं, तुम्हाला वाटतं का प्रेम करा. एवढा प्रॉपर्टी असलं म्हटल्यावर काय वाटत बघा, तुम्हाला चांगला मनमन विचार करा. असं. हा, मनमन कारण विचार ना, करा. तुम्हाला खरं सांगू का, म्हणा हा, की बा, हा. तुमचे ते मालक असताना ते खूप बाहेर असतात. 8-8 दिवस 15-15 दिवस घरी येतात. आता मागच्या वेळेस पाहिलं तुम्ही आम्हाला कामाला ठेवलं, ते 2 हा. महिन्यापासून आलेच नाही. अहो असेच तुम्ही करतात. बिगर यायचे कसं करा त्या नवऱ्याचं. मग आता काय करावं, आता ते कामात असतात सारखे सारखे. हा. मग आता बाईला ॲडजस्ट करावंच लागतं ना थोडंफार. हा, बरोबर आहे. मग बरं, मग मी काय मग तुमचं काय मत आहे. मी काय म्हणत होते, हा, जायचं का पळून? डायरेक्ट तुमची इच्छा आहे ना. तुमची काय, पण विसरले ना मागचं मागचं सगळं सोडून दिलं मी. सगळं. हो, मी नक्की? असं तुम्हाला असं जीव लावेल ना, हा. तर तुम्हाला सांगतो हा का? राजाच्या राणीवाणी ठेवील तुम्हाला. खरंच? हो, तुम्ही आपल्या एकदा घरी येऊ पहा कसं आहे आपलं. बाई मला असं म्हणजे नाही का, आजपर्यंत असं माझ्या नवऱ्यानं तर कधी बोललं सुद्धा नाही मला. ते नुसते पैसे कमी दे, आम्ही पैसे नाही. अहो इतकं आमच्याकडे नुसतं खायचं, लोळायचं, काम खेळायचं, बिम करायची का? काहीच नाही. शेतात पण जायचं नाही? जायचंच ही नाही. बाई गं. सगळे मजूर लोक काम करून घेतात आमच्याकडून. बाई किती नशिबवान आहे बरं मी. तुम्हाला तर मी बघतो आम्ही हा. का तुम्हाला इकडे सगळं स्वतः काम करावं लागतं. हा का? तुमचे नवरे तिकडे सर्व्हिसला, तुम्ही शेतामध्ये काम करते. बाई. हा? मग मला असं वाटतं ना, हा. त्यांच्यापेक्षा तुम्हीच बरे वाटतं. आहे ना? बरं, मग मी काय होतं, मग कायला टाईप करते चांगल्या कामाला, चला ना निघून. हा का? हा, इकडे कायला तापाते आता. असं करून मग मला पण असंच वाटतंय, कारण आता लय बोर झाले ह्या माणसाला. हा ना, लय या म्हणजे सोडून घरी पण काम, तुम्हाला बाहेर पण काम. पोरही सोडून देते ना. मग आता तुम्ही पोरं सांभाळा. नाही ते काय सांभाळ त्याच्यावाले मी. हा, मग. त्याच्यावाले नाही, आपल्याला होतील ना. हा, होते होतील तेव्हा होतील. हा. पहिले आता आपलं काय आहे ते निर्णय घ्या. चला आता डायरेक्ट
जायचं ना. हा आता नाही थांबायचं चल. आयला घर उघडे आज कोण दिसा ना घरी. चंपा वहिनी अय चंपा. आईला कोणीच नाही आहे इकडे बघा. वहिनी याला कोणी वाखारा कसं दे ना. फोन करून पाहत होता ना. हॅलो चंपा. हॅलो हॅलो हॅलो. अरे चंपा आहे कुठं तू. मी हा हॅलो, आवाज येत नाही मला, आवाज येत नाही. अरे तू आहे कुठे आहे कुठे. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. का का नाही, मी माझ्या मर्जीने गेली आता. अरे कुठे गेली. गेली, मला जिथं जायचं तिकडं. तुम्ही राहा, नीट राहा, मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. अरे बापरे. अरे मी तू कामावर गेलो होतो ना. शोधण्याचा प्रयत्न करू नका म्हणजे. नाही म्हणजे मला असं बोलायचं आहे की काय उपयोग आहे ना माझा तुमच्याकडे राहून पण. म्हणजे 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 सगळं काही असेल तरी बायकोला जर प्रेम मिळत नसेल तर त्या पैशाचा काय उपयोग असतो का. शाळेला मी तुम्हाला सोडून गेली का काय. तुमच्यापेक्षा तुम्हाला घरगडी परवडला. तो प्रेम तर करत होता, माझी काळजी तर घेत होता. बापरे मग त्याची बरोबर गेली काय. काही का असते ना, माझी मर्जी, मी कुणासोबत पण जाईन. बापरे. म्हणजे आता तू येणार नाही. नाही येणार. यायला इथं तमाशा झाला बा. बरं थांबा आता वहिनीला फोन करून पाहतो. हॅलो वहिनी. हॅलो हॅलो. वहिनी कुठे आहे हो. का हो, काय झालं आता. अहो ती चंपा काय वेगळंच ऐकायला भेटलं मला. तुम्ही कुठे आहे. आता आम्ही कुठं राहू, तुम्हाला त्याच्याशी काय. अहो, असं काय बोल राहिले वहिनी. घरी या ना. नाही 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 नाही, घरी नाही येऊ शकत मी. का बरं. नाही नाही. मग तुम्ही पण दूर झाल्या काय. हो हो, भूर झालं म्हणा, काय काही म्हणा. अरे बापरे. अरे दादाला माहित पडलं जीव देईल तो मेट्रो खाली. तुमच्या दादामुळेच हे सगळं घडलं. तुमच्या दादानी कधी आमची काळजी केली का. कधी विचारलं का बायको खाल्ली पिल्लं राहिलं नाही राहिलं. बापरे. म्हणजे तुम्ही पण गेल्या. मग कधी पण बायकांची आहे ना कदर करायला पाहिजे माणसाने, तेव्हा आहे ना हा. कुठं बाईच चांगली राहते. बरं आहे बा. म्हणजे आता तुम्ही बी नाही येत बा. एवढे जीव लावणारे भेटले आम्हाला, आता आम्ही नाही येणार. बरं आहे बरं आहे, ठेवा. आयला पहिलेच समजून घेतल्या अशा गोष्टी. यांना वेळ दिला असता. ते दादा आहे बसले येण्यासारखे पैसे कामाला जाऊन. त्याला जर आता कळलं तर त्याला मेट्रो खालीच येऊ द्यायला बसला नाही. असं गपरावून नाही काम चालणार. पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतो. चायला दारं बिरं सगळ्याच उघडं ठेवून गेल्या. कंप्लेंट देतो आता. ते येऊ नाही तर नाही येऊ. उद्या नको आपल्यावर काही आरोप यायला.